नमस्कार, मी नेहा. शंखनादच्या विशेष मुलाखतमध्ये आपण सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत उपस्थित आहे विजया भक्ते, ज्या डायरेक्टर आहे कॅनव्हास क्लिनिकल रिसर्च सेंटरच्या. आज आपण त्यांच्याकडनं ॲक्च्युअलमध्ये जाणून घेऊया की रिसर्च जे कॅनव्हास रिसर्च सेंटर आहे त्यामार्फत कोणती कोणती कामे केली जातात आणि नवीन नवीन विषय आज आपण मॅमकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. शंखनादच्या विशेष मुलाखतमध्ये मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम मी आता नुकतंच आपल्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं, आपलं थोडंसं ब्रीफमध्ये काम कशा पद्धतीने चालतं हे आमच्या दर्शकांना सांगू शकतो. माझं नाव विजया भक्ते आहे आणि माझ्या कंपनीचं नाव आहे कॅनव्हास क्लिनिकल रिसर्च सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. हे जे ऑर्गनायझेशन आहे हे क्लिनिकल रिसर्च या इंडस्ट्रीमध्ये डील करतं. आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. जे पण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट होतात त्या प्रोसिजर्स आम्ही करण्यासाठी स्पॉन्सर कंपनी किंवा फार्मास्युटिकल कंपनी यांना मदत करतो. त्याचबरोबर जे लाईफ सायन्सचे स्टुडंट आहे जसं की BSc, MSc, बी फार्म, एम फार्म, फार्मा-D, BMS, BHMS या लोकांना या इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. तर त्यांना याचं ट्रेनिंग देऊन इंडस्ट्रीमध्ये त्यांना जॉब मिळवण्यासाठी किंवा त्यांना इंडस्ट्रीमध्ये प्लेस करतो. तर याच्यासाठी काय स्किल्स लागतात, त्यांचा रेझ्युमे कसा असायला पाहिजे, हे सगळं ट्रेनिंग या आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतं. खूप छान मॅम. आपण चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की क्लिनिकल रिसर्च म्हणजे काय आहे नेमकं? कारण की आपण जर शब्द बघितला तर ॲक्च्युअलमध्ये लोकांना नाही माहिती की म्हणजे ब्रीफमध्ये याचं महत्त्व काय आहे किंवा नेमकं क्लिनिकल रिसर्च या वर्डचा अर्थ काय आहे? क्लिनिकल रिसर्च या शब्दामध्येच तुम्हाला कळेल की इन क्लिनिकल जे रिसर्च होतं, म्हणजे जे हॉस्पिटल चेंबरमध्ये जे रिसर्च होतं त्याला क्लिनिकल रिसर्च म्हणतात. तर हॉस्पिटल्समध्ये आपण काय रिसर्च करू शकतो, तर जे पण नवीन ड्रग्स किंवा ऑलरेडी मार्केटेड ड्रग आहेत पण ते इंडियामध्ये नाहीत, इंडियामध्ये त्यांना लॉन्च करायचं आहे, किंवा असे ड्रग आहेत की त्यांचे डोजेस जसं टॅबलेट फॉर्ममध्ये आहे, आता आपल्याला इंजेक्टेबल किंवा सिरप फॉर्म बनवायचं असेल तर ह्या सगळ्या जे ड्रग्ज आपण जेव्हा मार्केटमध्ये बघतो तर ते मार्केटमध्ये येण्याची एक प्रॉपर प्रोसेस आहे. त्याला रेग्युलेटरी ऑथॉरिटीची परमिशन लागते. या सगळी जी प्रोसेस होते म्हणजे ते ड्रग मार्केटमध्ये आणण्यासाठी जे आपल्याला डेटा रेग्युलेटरी ऑथॉरिटीला बरोबर. सबमिट करावा लागतो किंवा तो डेटा ऑथेंटिक आहे की नाही याचं जे ऑडिट वगैरे होतं किंवा त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलेटरी ऑथॉरिटी किंवा बाकीचे जे पण प्रोसेस आहे ते सगळं क्लिनिकल रिसर्चमध्ये केलं जातं. म्हणजे इन शॉर्ट आपण हे म्हणू शकतो, कोणतंही ड्रग जे आज तुम्ही खात आहे त्याला एका प्रोसेसमधून जावं लागतं आणि ती प्रोसेस म्हणजे क्लिनिकल रिसर्च. ओके. नेमकं क्लिनिकल रिसर्च जे आपण आत्ताच नुकतं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये बोललं त्यामार्फत कोणती कोणती कामे केली जातात? क्लिनिकल रिसर्चमध्ये सर्वात पहिले तर मेन रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे जी आपल्याला तो ड्रग मार्केटमध्ये आणण्यासाठी परमिशन देते. तर त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स लिहावं लागतं, त्याला मेडिकल रायटिंग म्हणतात. त्याच्यानंतर तो डेटा जनरेट करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल मॅनेजमेंट हे सेगमेंट आहे. तो जो डेटा जनरेट होतो त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यासाठी क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आणि मेडिकल कोडिंग जो डेटाला युनिफॉर्मिटी देतो. ओके. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स ड्युरिंग द कंडक्ट ऑफ क्लिनिकल ट्रायल्स जर कुणाला काही ॲडवर्स ड्रग रिॲक्शन झाली तर तो डेटा कलेक्ट करून तो रिझॉल्व करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी फार्माकोव्हिजिलन्स हे डिपार्टमेंट राहतं. हा सर्व डेटा आपल्याला एका सॉफ्टवेअरमध्ये अर्कायवल करावा लागतो, त्याला ETMF म्हणतात. तर असे डेटा जनरेशनपासून अर्कायवलपर्यंत हे जे काम आहे ते या सेगमेंट म्हणजे क्लिनिकल रिसर्चमध्ये होतं आणि हे खूप वास्ट इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे लाईफ सायन्स स्टुडंटला. जो आपला विषय आहे तो खरंच म्हणजे रिलेटेड टू पूर्णतः तो मेडिकलच आहे. म्हणजे मेडिकल स्टुडंटला हा सर्वसाधारणरित्या इझिली समजू शकतो. पण समजा आफ्टर 12th किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन जर आपण याबद्दल स्कोप बघितला यूथ पिढी, कारण की आज आपण बघितलं गेलं तर मेडिकल झालं किंवा इंजिनियर झालं मोठ्या प्रमाणात आज स्टुडंट आहे. तर क्लिनिकल रिसर्चमध्ये आपण जर एक फ्युचर बघितलं गेलं आजच्या यूथ पिढीने तर खरंच यामध्ये त्यांनी करिअर करायला हवं का असं तुम्हाला वाटतं? आणि तसं म्हणजे म्हणायला आपल्याला हरकत नाही की एक आपण जे म्हणतो की कम्फर्ट झोन किंवा मग एक आपण असं म्हटलं जातो की हां आपल्याला फिक्स जॉब मिळेल का? म्हणजे आज आपण जॉबच्याच मागे आजचं यूथ पिढी आपल्याला धावताना दिसत आहे.
तर मी हे म्हणू शकेल, ही इंडस्ट्री सध्याला हायरिंग मोडवर आहे. खूप सारे जॉब्स अपॉर्च्युनिटी या इंडस्ट्रीमध्ये आहेत. बेसिकली आपण ग्लोबली कनेक्टेड होतो या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जे इंडियामध्ये ट्रायल होत आहे ती होऊ शकतं US मध्ये किंवा UK मध्ये पण सुरू आहे. तर त्यांचे ऑफिसेस तिथे पण राहतात आणि इंडियामध्ये पण ऑफिसेस राहतात. तर समजा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये एंटर झालात आणि तुम्हाला बाहेर वगैरे पण जायची इच्छा असेल, तर तुम्ही ते या इंडस्ट्री थ्रू जाऊ शकता. दुसरं डेटा जनरेशनपासून अर्कायवलपर्यंत ही खूप मोठी प्रोसेस आहे. याच्यामध्ये सॉफ्टवेअर यूज केलेले जातात, याच्यामध्ये SOPs आहेत, त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टीसाठी खूप वेगवेगळे जॉब प्रोफाईल्स आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज फार्मास्युटिकल कंपनीज किंवा स्पॉन्सर कंपनीजमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन ह्या सगळ्या ज्या प्रोसेस मॅनेज करतात, त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याच्यामध्ये किंवा साईट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन जे या प्रोसेस करण्यासाठी हॉस्पिटल्सला आणि स्पॉन्सर कंपनीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये, रेग्युलेटरी एजन्सीजमध्ये किंवा ज्या टेक ड्रिवन कंपनीज आहेत, जे हे सॉफ्टवेअर ला सपोर्ट्स देतात, त्याच्यामध्ये IT कंपनी जे हा डेटा अपडेट करतात किंवा व्हॅलिडेट करतात त्यामध्ये. तर असे तुम्हाला खूप सारे सेगमेंट याच्यामध्ये दिसतील आणि जवळ-जवळ हा एक छोटासा 6 महिन्याचा कोर्स करून तुम्हाला एक 10 ते 15 अपॉर्च्युनिटीज राहतील, ज्या तुम्ही म्हणजे ज्या तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता. प्लस याच्यामध्ये तुम्ही ग्रो करून 6 डिजिट सॅलरी आरामात मिळू शकता. म्हणजे जर यूथने जर हा विचार केला की यात त्यांना करिअर करायचं आहे, हं. तर एक छान प्लॅटफॉर्म त्यांना मिळू शकतं असं वाटतं. साधारणतः जो पिरियड असतो मॅम कोर्सचा तो किती असतो आणि कशा पद्धतीने आपण त्यात एंट्री घेऊ शकतो? कोर्सचा पिरियड मी असं म्हणेल की तुमचं जे बेसिक क्वालिफिकेशन आहे अकॉर्डिंगली दॅट कोर्स चूज केला पाहिजे. जसं फार्मा बॅकग्राऊंड आहे किंवा BHMS, BMS वगैरे असे आहेत, त्यांना ऑलरेडी म्हणजे क्लिनिकल रिसर्च काय, आपण ह्युमन्सवर क्लिनिकल ट्रायल्स करत आहेत. तर तुम्हाला ह्युमन सिस्टीम्स, त्यांचं पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन्स काय आहे डिसीजची, त्याच्यानंतर फार्माकोलॉजी काय आहे ड्रगची किंवा ड्रगचे क्लासिफिकेशन काय, हे जर बेसिक नॉलेज असेल तर डायरेक्टली तुम्ही ही प्रोसेस काय, हा कोर्स करू शकता. त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च हा 6 महिन्याचा कोर्स आहे. पण तुम्हाला हे सगळं नाही माहिती आहे, प्लस अलॉंग विथ दॅट ही जी इंडस्ट्री मी जसं सांगितलं ग्लोबली कनेक्टेड आहे, तर खूप सारे लोक आणि प्रोसेस इन्व्हॉल्व आहेत. तर त्याच्यासाठी जे स्किल्स रिक्वायर्ड आहेत, इंटरपर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, तर किंवा कम्प्युटर स्किल्स, हे तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुम्ही वीक असाल तर थोडासा लॉंगर ड्युरेशनचा 2 वर्षाचा कोर्स करायला पाहिजे. तर जनरली आम्ही BSc स्टुडंटला म्हणतो की त्यांनी 2 वर्षाचा कोर्स केला पाहिजे MSc इन क्लिनिकल रिसर्च. आणि B.Pharm, M.Pharm, PharmD आणि BHMS, BMSसाठी आमच्याकडे म्हणजे PGD सर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च हा कोर्स आहे. आणि जे MSc स्टुडंट्स आहेत त्यांना 6 महिन्याचा पण फुल तो मंडे टू संडे ते क्लासेस राहतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बेसिक क्वालिफिकेशनसाठी कोर्स ड्युरेशन आणि थोडंसं स्ट्रक्चर वेगवेगळं राहील. बरं. आपण आपला जो विषय आहे क्लिनिकल रिसर्च म्हणजे कोणतीही वस्तू आपल्याला जर मार्केटमध्ये आणायची असेल तर ती प्रॉपर अथॉरिटीनी आणायला हवं आणि त्यात कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता ती लोकांसाठी कशा प्रकारे हिताची असेल हे महत्त्वाचं आहे. एक साधारण आपण उदाहरण घेतलं पॅरासिटामॉल. सगळ्यांना म्हणजे टॅबलेट माहीतच आहे, अँटीबायोटिक आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये पण इझिली सगळ्यांना अवेलेबल मिळतं. तर एक पॅरासिटामॉल जर आपल्याला मार्केटमध्ये आणायची असेल तर क्लिनिकल रिसर्च आपण त्यामध्ये जर इन्क्लूड केलं तर ती प्रोसिजर काय आहे? कारण की साधारणतः ती टॅबलेट पाहायला तर खूप छोटी आहे. त्याचा फायदा पण मोठ्या प्रमाणात होतो लोकांना. तर कोणती प्रोसेस आहे एक आपण जर टॅबलेट म्हणा किंवा आता मध्यंतरी जर आपण विचार केला तर रेमडेसिवीर झालं किंवा इंजेक्शन पॅन्डेमिक सिच्युएशन मोठ्या प्रमाणात आली होती. आणि आपण जर भारताचा विचार केला तर आताही आपला भारत हा विकसनशील देश आहे. तर कोणतीही वस्तू मार्केटमध्ये आणायची असेल तर त्याला नंबर ऑफ प्रोसिजरनी त्याला जावं लागतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वात प्रथम मी आता हे म्हणू इच्छिते की भारताने 2 वॅक्सीन म्हणजे मागच्या 2 वर्षात पॅन्डेमिकमध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे बनवलेले आहेत आणि याला वर्ल्ड वाईड एक्सपोर्ट पण केलेलं आहे. या वॅक्सिन्सला म्हणजे
बनवण्यासाठी आपल्या गव्हर्मेंट एजन्सीनी पण खूप कंपनीजला मदत केलेली आहे. तर हे जे वॅक्सिन्स बनवणे किंवा जसं तुम्ही सांगितलं पॅरासिटामॉल ऑलरेडी आता मार्केटमध्ये आहे, ही ॲनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. तर हे जे कोणतंही मेडिसिन आहे, हे जेव्हा मार्केटमध्ये येतं, तर सर्वात पहिले आपल्याला जे आपली इंडियन गव्हर्मेंट एजन्सी आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, ज्याला हेड DCGI करतात, यांचं आपल्याला अप्रूव्हल लागतं, की आता इंडियामध्ये मला हे सेंटर्स आहेत. आणि बरं. आपलं वेगवेगळे सेंटर्स का घेतो, तर जसं इंडियाचं जे जिओग्राफिकल लोकेशन किंवा क्लायमेट कंडिशन आहे, त्या वेगवेगळ्या आहेत. साऊथचं वेगळं आहे, नॉर्थचं वेगळं आहे. तर समजा मला हे जे सगळं कंडिशन वगैरे कन्सिडरिंग करून इंडियामध्ये 10 सेंटर्स आहेत. 10 सेंटर्स म्हणजे 10 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स. तिथे जर मला क्लिनिकल ट्रायल्स करायचे असेल, तर ह्या 10 मल्टी सेंटर हॉस्पिटलचा, या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा डेटा मला रेग्युलेटरी एजन्सीला द्यावं सबमिट लागेल. करावा लागतो, की इथे मी क्लिनिकल ट्रायल्स करणार आहे. त्याच्यासाठी मला जे डॉक्युमेंट्स लागतात, ते आधी मेडिकल रायटर्सकडून लिहून घ्यावे लागतात. मग जेव्हा आम्हाला रेग्युलेटरी ऑथॉरिटी त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही जेव्हा डेटा त्यांना सबमिट करतो आणि ते पूर्ण रिव्ह्यू करून डेटा या सगळ्या गोष्टीला म्हणजे अप्रूव्हल देतात, त्यावेळेस ही ट्रायल त्या सेंटर्समध्ये सुरू होते. मग जेव्हा ही सुरू होते, ती एक प्रोसेस राहते, की आम्हाला किती पेशंट्स घ्यायचे आहेत, त्यांना काय काय त्रास आहे. समजा आता पॅरासिटामॉल आहे, तर पॅरासिटामॉल फीवर कमी करतं आणि पेन कमी करतं. तर मग असा पेन पाहिजे, की जो एवढा डिग्री पाहिजे किंवा फीवरचं 100 अँड एवढं पाहिजे, तर तो फीवर आहे. तर ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत, त्या आम्हाला पूर्ण प्रॉपरली फॉलो कराव्या लागतात. अकॉर्डिंगली दॅट त्याच्यामध्ये पेशंट्स रँडमाइज करावे लागतात. वेळोवेळी त्या स्पॉन्सर कंपनीचे किंवा रेग्युलेटरीचे पण आमच्याकडे ऑडिट्स वगैरे होतात. त्या सगळ्यातून ती प्रोसेस फॉलो झाल्यानंतर तो डेटा आम्ही अपडेट करतो. आमचे जे टूल्स असतात त्याच्यामध्ये, त्याला सॉफ्टवेअर पण म्हणू शकता तुम्ही क्लिनिकल रिसर्चचे. तो डेटा व्हॅलिडेट केला जातो, ऑथेंटिकेट आहे की नाही हे पाहिलं जातं. त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या ॲनालिसिस थ्रू मग एक हे काढलं जातं, की हां, एवढ्या पेशंटवर आम्ही जसं 600 पेशंटवर जर ट्रायल केली, तर याच्यामध्ये एवढ्या लोकांना हा त्रास झाला, बाकीच्यांना नाही झाला. एवढ्या लोकांचा फीवर कमी झाला. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत आणि या सगळ्या प्रोसेसमधून जेव्हा तो डेटा क्लिअर होतो आणि एक अनुमान लावलं जातं, की हां, आणि मग परत हा डेटा आम्हाला रेग्युलेटरीला सबमिट करावा लागतो आणि त्यांना हे सगळे डिटेल्स द्यावे लागतात आणि त्यांचं जर आम्हाला अप्रूव्हल मिळालं, बरं. तर याच्यामध्ये पण फेजेस आहेत. फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. तर फेज 1 हे हेल्दी व्हॉलंटियर्सवर होते. फेज 2 जे आहे ते त्या मॉलिक्युलची किंवा ड्रगची सेफ्टी बघण्यासाठी फेज 1 होते आणि इफिकसी बघण्यासाठी फेज 2 होते आणि मग जे डिसीज कंडिशनचे पेशंट्स वगैरे आहेत, ते फेज 3वर आणि जास्त पॉप्युलेशन राहतं याच्यामध्ये आणि फेज 4 म्हणजे पॅरासिटामॉल ऑलरेडी आता आम्ही मार्केट करतो आणि मग सर्वे करतो, की कुणाला काही त्रास होत आहे का? किती ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन झाले, कोणी काही म्हणजे त्याच्या काही रिपोर्टिंग येतं का वगैरे ओके. आणि तो सर्व्हिलन्स एक लार्जर पॉप्युलेशनवर राहतो. तर ती फेज 4 असते. तर या सगळ्या प्रोसेस क्लिनिकल रिसर्चमध्ये म्हणजे जनरली असतात कोणतंही ड्रग येण्यासाठी. जर आपण क्लिनिकल रिसर्चचा जर विचार केला तर याची सुरुवात कधीपासून झालेली आहे? म्हणजे बेसिकली आपण नागपूर आणि इन्स्टिट्यूट आहे, हे ऑल ओव्हर आपण जर भारताचा विचार केला तर ते कुठे कुठे अवेलेबल आहे? क्लिनिकल रिसर्चची सुरुवात तशी पाहिली तर डॉक्टर जेम्स लिंड यांनी 1747 केले होते. त्यांनी फर्स्ट रँडमाइज क्लिनिकल ट्रायल केलेली आहे. पण जसं इंडियामध्ये खूप कमी क्लिनिकल ट्रायल व्हायच्या. 2005 पासून इंडियामध्ये मग सगळीकडे आता क्लिनिकल ट्रायल्स वगैरे होत आहेत. याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतात, की जसं ह्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहेत आत्ता सध्याला, तर स्कोप सगळीकडेच आहे. तुम्ही इंडियामध्ये कुठेही हे करू शकता. कॅनव्हास क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अक्रॉस द इंडिया ट्रेनिंग प्रोग्राम चालवत आहे. हे ऑनलाईन ट्रेनिंग राहतं, तर तुम्ही कुठेही बसून हे ट्रेनिंग करू शकता. म्हणजे आपण ऑनलाईन पद्धतीने पण याचा हां, पुरेपूर वापर करू वापर करू शकतो, शकता. म्हणायला हरकत नाही आहे. आणि अ, ही ॲडव्हान्स आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. जर आपण इथे बसून UKसाठी काम करतो, तर मला वाटतं इंडिया टू इंडिया आपण आरामात करू शकतो. नागपूरमध्ये याची सुरुवात कधीपासून झाली आणि तुम्ही या संस्थेशी किंवा या रिसर्च सेंटरशी कशा पद्धतीने जोडल्या गेले आहेत? नागपूरमध्ये मी जसं सांगितलं 2005 पासून क्लिनिकल ट्रायल्स यायला सुरुवात झाली होती. माझं बेसिकली B फार्मसी होतं, तर मी या फील्डशीच रिलेटेड होते, पण मी मेडिसिनशी रिलेटेड होते.
तर मला त्यावेळेस नवीन-नवीन ऐकण्यात आलं होतं, की क्लिनिकल ट्रायल्स नागपूरमध्ये होत आहेत. मग मी त्याची जास्त इन्फॉर्मेशन काढल्यानंतर कळलं, की इथे पण म्हणजे काही हॉस्पिटल्स आहेत. तर 2008 पासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. 2016ला आम्ही मग कॅनव्हास क्लिनिकल रिसर्च सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आणि तेव्हापासून मी म्हणजे कंपनीची डायरेक्टर आहे. पण 2008 पासून मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती. बरं. आपल्याला कोणतंही ड्रग्स जर मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याला लीगल प्रोसेसनी जावं लागतं. तर कशा पद्धतीने प्रोसिजर असते ती आणि अथोराइज्ड असणं हे गरजेचं आहे का? हो. मात्र हा लोकांना कसं लोकांच्या मनात हा भ्रम असतो, की म्हणजे याला पण अथॉरिटी लागतं का? किंवा कशा पद्धतीने आपण कोणतीही वस्तू एक मार्केटमध्ये आणावं असं त्यांना वाटतं? कोणताही ड्रग तुम्ही जर इम्पोर्ट करत आहे किंवा क्लिनिकल ट्रायल कंडक्ट करत आहे, आपल्या रेग्युलेटरी एजन्सीची गाईडलाईन आहे. त्या गाईडलाईनचं नाव आहे न्यू ड्रग क्लिनिकल ट्रायल 2019 आणि ही गाईडलाईन वेळोवेळी अपडेट झाली. इनिशियली या गाईडलाईनचं नाव शेड्यूल वाय होतं. तर विदाऊट अप्रूव्हल किंवा एजन्सीचं जे अप्रूव्हल आहे ते जर नसेल, तर ते तुम्ही ची ट्रायल तर करू शकत नाही. याच्यासाठी एक पोर्टल पण आहे. इंडियामध्ये जेवढ्याही क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत, ज्या पण सेंटरवर आणि कोणत्याही फार्मास्युटिकल कंपनीची त्याची नोंदणी करावी लागते. ती जर नोंदणी नसेल, तर ती ट्रायल होऊ शकत नाही. तर म्हणजे हे एवढं सोपं नाही आहे, की कुणीही उठेल आणि कोणत्याही ड्रगवर कुठेही ट्रायल करेल. जोपर्यंत आणि याच्यावर पूर्ण आपल्या रेग्युलेटरी एजन्सीचा वॉच राहतो. असे खूप सारे मॉलिक्युल्स पण असतात, ज्यामध्ये असं वाटतं, की हे ह्युमनसाठी व्यवस्थित नाही आहे किंवा याचे काही म्हणजे डीप ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत, तर असे मॉलिक्युल्स टर्मिनेट पण होतात. तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की असं नाही आहे, की ड्रग येतं मार्केटमध्ये तर ते असंच येते. ही जी प्रोसेस आहे जवळ-जवळ 15 ते 20 वर्षाची आहे. प्रत्येक क्लिनिकल ट्रायलला फेज 1 मधून फेज 4 पर्यंत जावं लागतं आणि जो पण रेग्युलेटरी ऑथॉरिटीची किंवा एजन्सीची अप्रूव्हल मिळत नाही किंवा त्या गाईडलाईन्स जर आपण नाही फॉलो करत, तेही लोकं त्यांचे ऑडिट्स वगैरे करतात प्रत्येक वेळेस, प्रत्येक ट्रायलमध्ये. प्रत्येक सेंटरवर नाही, पण काही सेंटरवर तर नक्कीच त्यांचे ऑडिट्स वगैरे होतात. डेटा चेक होतो. त्याची जी प्रोसिजर आहे डेटा सबमिट करण्याची, तर जेव्हा ट्रायल इनिशिएट करतो, तर त्यांचं एक माइलस्टोन असतात, की एवढे पेशंट झाल्यानंतर तुम्हाला डेटा सबमिट करायचा आणि तो जर डेटा व्यवस्थित वाटला, तर मग ते पुढे परमिशन देतं. तर विदाऊट परमिशन कोणतीच ट्रायल होत नाही. बरं, आता जसं नुकतंच तुम्ही म्हटलं, की कोणतेही ड्रग्स आपल्याला मार्केटमध्ये आणायचं असेल, तर तो जो कालावधी असतो तो फार लांब असतो. पण जर आपण वॅक्सिनचा जर विचार केला, तर ती साधारणतः म्हणजे 1.5 ते 2 वर्षात आपल्या भारतामध्ये अवेलेबल झाली कोरोनामुळे. तर त्याचं रिझन काय आहे किंवा ती कशा पद्धतीने झाली असं तुम्हाला वाटतं? याला फास्ट ट्रॅक क्लिनिकल ट्रायल असं म्हणू शकतो आपण. कारण कधी पण कोणतीही पॅन्डेमिक सिच्युएशन जेव्हा अराईज होते आणि अशा सिच्युएशनवर जर कंट्रोल करायचं असतं, तर प्रत्येक देशातली जी रेग्युलेटरी एजन्सी आहे त्यांचं किंवा आपल्या गव्हर्नमेंटचं हे काम राहतं, की कसं हे कंडिशन लवकरात लवकर कंट्रोल होईल. कारण यामुळे पूर्ण इकॉनॉमी किंवा जे आपलं क्राउड आहे किंवा जे म्हणजे देशातली जनता वगैरे किंवा आपले पूर्ण अक्रॉस द वर्ल्ड आपण त्या कंडिशनमुळे खूप परेशान झालेलो असतो आणि याच्यामध्ये डेथ रेट वगैरे पण म्हणजे हे पण रेशो मोठ्या प्रमाणात वाढला होता. वाढलेला असतो. तर हे कंट्रोल करण्यासाठी काही गाईडलाईन्स गाईडलाईन्स अशा असतात, समजा कोणती सिच्युएशन अराईज झाली, तर पटकन त्याच्यावर काय योजना झाली पाहिजे. तर आपल्या या एजन्सीनी म्हणजे फास्ट ट्रॅक ट्रायल्स कंडक्ट करण्यासाठी पूर्ण जे आपण हे मल्टी सेंटर हॉस्पिटल्स किंवा स्पॉन्सर कंपनीज असतात त्यांना म्हणजे ऑथॉरिटी किंवा सँक्शन दिलं होतं. ह्या 2 वर्षात पूर्ण कोविडशी रिलेटेडच ट्रीटमेंटच्या किंवा त्या वॅक्सिनशी रिलेटेडच ट्रायल सुरू होत्या. ज्या गोष्टीला जसं 2 वर्ष वगैरे लागतात, त्या गोष्टी त्यांनी 1 महिन्यात केलेल्या आहेत विथ द हेल्प ऑफ दीज गाईडलाईन्स ओन्ली. तर ह्या पण सगळ्या ज्या प्रोसिजर झाल्या, त्या फास्ट ट्रॅक होत्या, पण वॉच सगळ्या होता. त्या प्रोसेस सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. कोणतेही ड्रग्स समजा आपल्या भारतात इन्व्हेन्शन झालं तर एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने पाहिलं जातं? कसं आहे आपलं जे पॉप्युलेशन आहे आणि बाहेरचं जे पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे. तर पण असं नाही आहे की म्हणजे एक्सपोर्टसाठी पण खूप स्कोप आहे. हे जे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन वॅक्सिनला बाहेरच्या कंट्रीमधून पण म्हणजे ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे. प्लस तुम्ही
हे पण ऐकलं असेल की आपलं हायड्रोक्लोरोक्विनिन हे ड्रग बाहेरच्या कंट्रीनी एक्सपोर्टसाठी म्हणजे मागवलं होतं. तर आपण ते एक्सपोर्ट पण केलेलं आहे ड्युरिंग दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. तर आपण खूप साऱ्या जे ड्रग्ज आहेत ते एक्सपोर्ट पण करतो. ओके. हे आपण एक्सपोर्टचा विचार केला आणि समजा आपल्याला बाहेरच्या देशातून जर आपल्या भारतात जर कोणता ड्रग्ज आणायचा असेल, तर ती प्रोसिजर कशा पद्धतीने असते किंवा त्यालाही काही ऑथेंटिकली मानलं जातं? त्यासाठी सुद्धा आपल्याला क्लिनिकल ट्रायल्स करावे लागतात. कारण मी जसं सांगितलं, की आपल्याकडचे जे पेशंट पॉप्युलेशन आहे, यांचं जे म्हणजे कंडिशन्स आहेत आणि बाहेरच्या लोकांचे ते वेगळे राहतात. तर आपल्याकडे असं आहे, की जे पण ड्रग तुम्ही एक्सपोर्ट करत आहे, त्यांची पण क्लिनिकल ट्रायल इंडियामध्ये झाली पाहिजे. तर ती पण म्हणजे ते पण ड्रगवर इथून फेज 1 पासून फेजपर्यंत क्लिनिकल ट्रायल होते आणि मग इथले जर एजन्सीनी अप्रूव्हल दिलं, तर आपलं ते ड्रग इम्पोर्ट करू शकतो. म्हणजे बरं. विदाऊट अप्रूव्हल बाहेरचे पण ड्रग आपण इथे आणू नाही शकत इंडियामध्ये आणि आपलेही ड्रग त्यांच्या एजन्सी थ्रू आपल्याला आपण एक्सपोर्ट नाही करू शकत. अ, जे रिसर्च सेंटर आहे, ते फक्त ह्युमन पुरतीच मर्यादित आहे का? पहा कधी पण ना कोणतंही रिसर्च कारण हे जे रिसर्च आहे खूप रिस्की आहे. तर आपण कधीही डायरेक्ट ह्युमन्सला रिसर्च म्हणजे करू नाही शकत. तर कोणतंही मेडिसिन आधी रिसर्च करण्यासाठी ते जेव्हा लॅबमध्ये रिसर्च होतं, त्यानंतर ते ॲनिमल्सवर रिसर्च केलं जातं. तर त्याला प्री क्लिनिकल रिसर्च म्हणतात. तर जेव्हा प्री क्लिनिकलमध्ये ते ड्रग ॲप्रूव्हल होतं किंवा ॲप्रूव्ह होतं, त्याच वेळेस ते मग क्लिनिकल रिसर्च म्हणजे क्लिनिकलसाठी पुढे जातं. तर कधीही डायरेक्टली ह्युमन्सवर ट्रायल्स नाही होत. आधी प्री क्लिनिकल होतं, त्याच्यामध्ये तो डेटा सेफ आहे किंवा ते मॉलिक्यूल सेफ आहे हे कळल्यानंतरच मग आपण पुढे जातो. यात काही हार्मफुल प्रोसेस आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे नाही. जसं आता नुकतंच तुम्ही म्हटलं, की आपण डायरेक्ट ह्युमनवर कोणतीही वस्तू झाली, आपण त्यांच्यावर डायरेक्ट इनटेक नाही करू शकत. तर आपण समजा प्राण्यांवर केलं, तर काही हार्मफुल सारखं वाटतं का तुम्हाला? पहा कसं आहे, जर आपण हे रिसर्च नाही करू तर आपल्याला नवीन-नवीन डिसीजवर आता जसं तुम्ही जर विचार केला कॅन्सर हा असा डिसीज आहे, की अजूनही त्याच्यावर ट्रीटमेंट्स अवेलेबल बरोबर. नाही आहे. फक्त आपण लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवतो. पण मग आपण जर हे रिसर्च नाही केलं, की बाबा काही होईल किंवा काही नाही होईल. पण म्हणून मग आपण ट्रीटमेंट जर नाही आणल्या, तर तसं जर झालं असतं तर आज कोरोनाने मला वाटतं पूर्ण जगाचाच नाश झाला असता. तर तसं नाही व्हायला पाहिजे आणि ह्युमन्स राईट्स आणि त्यांचं वेलबिंग मेंटेन राहिलं पाहिजे याचा पूर्ण विचार करूनच सगळ्या गोष्टी होतात. पण शेवटी हे सगळं रिसर्च आहे आणि काही होईल म्हणून आपण जर नाही केलं तर मग सगळ्याच जगाला याचा धोका आहे. तर मला वाटतं की क्लिनिकल रिसर्च होतं आणि ते व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आम्ही करतो. आतापर्यंत एक साधारणतः म्हणजे आपण ॲक्चुअलमध्ये आकडा तर नाहीच सांगू शकतात. पण नागपूरचं जे क्लिनिकल रिसर्च सेंटर आहे, त्यामार्फत कोणते-कोणते रिसर्च आतापर्यंत झालेले आहे? नागपूरमध्ये ऑलमोस्ट ऑल इंडिकेशनवर क्लिनिकल ट्रायल्स होतात. जसं वॅक्सिन ट्रायल्स नागपूरमध्ये झालेल्या आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या पण ट्रायल्स इथे झालेल्या आहेत. पेडियाट्रिशियन म्हणजे छोट्या बच्चूमध्ये पण क्लिनिकल ट्रायल्स होतात किंवा डोळ्याच्या क्लिनिकल ट्रायल्स होतात. डोळ्यांसाठी जे ड्रग्ज असतात त्याच्यासाठी होतात. ऑन्कोलॉजीमध्ये जसं कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी पण क्लिनिकल ट्रायल्स होतात. तर नागपूरमध्ये जवळ-जवळ 30 हॉस्पिटल्स आहेत जिथे क्लिनिकल ट्रायल्स होतात. अ, एक म्हणजे आपण म्हणू शकतो, की आजच्या यूथला तुम्ही काय सांगू शकता याच्यामार्फत? की म्हणजे काय त्यांनी यामध्ये करियर करायला हवं किंवा कशा पद्धतीने ते यामध्ये पण समोर जाऊ शकतात आणि एक म्हणजे आपण कम्फर्ट जॉब किंवा एक सेटल जॉब यामध्ये आजचं यूथ करू शकतो असं तुम्हाला वाटते? आजच्या यूथला मी हे सजेशन देईल, की जे ट्रॅडिशनल वेज आहेत एज्युकेशनचे किंवा जॉब ला हे म्हणजे जॉब मिळण्यासाठीचे, ते जर आपण फॉलो करत गेलो, तर काही दिवसांनी ते राहणार नाही आणि आपल्याला त्रास होईल. त्याच्यापेक्षा जे नवीन वेज आहेत जॉब फाइंड आउट करण्यासाठी आणि जिथे कमी कॉम्पिटिशन आहे आणि शेवटी असं होणार आहे, की स्किल ड्रिव्हन लोक या जगात राहणार आहेत किंवा जॉबमध्ये सस्टेन राहून ग्रोथ करणार आहेत. तर यासाठी त्यांनी जर जे यावर लक्ष केंद्रित केलं, तर क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्री खूप ग्रो होणारी इंडस्ट्री आहे. कारण नवीन डिसीजेस येत आहेत, त्याच्यावर ट्रीटमेंट हवी आहे. तर असं कधीच नाही होणार आहे, की औषधं लागणार नाही आहेत लोकांना. तर त्यामुळे ही इंडस्ट्री नेहमीच ग्रोइंग राहणार आहे आणि याचा ग्रोथ रेट पण खूप चांगला आहे. सध्याला ही इंडस्ट्री ग्लोबली 42 बिलियनची इंडस्ट्री आहे आणि एक्सपेक्टेड आहे, की 2030 पर्यंत ही 70 बिलियनपर्यंत जाईल वगैरे.
नक्कीच मॅम. एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की आपण चर्चा केली की आतापर्यंत मार्केटमध्ये कोवॅक्सिन आलं, कोविडशिल्डसुद्धा आलं. आता परत एक नवीन येण्याच्या प्रयत्नात आहे बूस्टर डोज. तर ती प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे किंवा आपल्या इन्स्टिट्यूटमार्फत, रिसर्च सेंटरमार्फत ती कशा पद्धतीने समोर येणार आहे? पहा इन्स्टिट्यूट किंवा आमचं जे ऑर्गनायझेशन आहे हे फक्त ते क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्यासाठी हॉस्पिटल्सला किंवा त्या कंपनीला हेल्प करतं. पण त्याच्यानंतर जेव्हा या म्हणजे वॅक्सिनला अप्रूव्हल मिळतं त्यावेळेस ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल राहतं. तर वॅक्सिनचं असं आहे की प्रत्येक वेळेस आपण लहानपणापासून वॅक्सिन घेत आलेलो आहेत, की एवढ्या दिवसानंतर आपल्याला हे वॅक्सिन घ्यायचं आहे, याच्यानंतर हे. तर साधारणतः असं मानलं जातं की म्हणजे दर 6 महिन्यांनी त्या वॅक्सिनचा असर कमी होत जाऊ शकतो. तर सेफर साईड आपल्याला 6 महिन्यांनी तो बूस्टर डोस म्हणजे घ्यायला पाहिजे. जर तुमचा सेकंड डोस झालेला आहे आणि त्याच्यानंतर 6 महिने झालेले आहेत, तर तुम्हाला बूस्टर डोस घ्यायला पाहिजे. पण ह्या गोष्टी आपण मला असं वाटतं की आपल्या डॉक्टरच्या सजेशननी घेतल्या तर जास्त चांगलं राहील. कारण आता आपल्याला या व्हायरससोबत कसं जगायचं आहे हे फाइंड आउट केलं बरोबर. पाहिजे रादर दॅन की आता हा व्हायरस जाईल. तर असं नाही होणार. त्याच्यापेक्षा या व्हायरसला आपण आपली इम्युनिटी कशी वाढवायला पाहिजे आणि हे वॅक्सिन आपली इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं. एक संदेश म्हणून आपण आमच्या चॅनलमार्फत काय देऊ शकता तुम्ही? मला हेच म्हणायचं आहे की क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्री ही खूप ग्रोईंग आणि हायरिंग मोडवर आहे ही इंडस्ट्री. याच्याबद्दल कोणतेही मिथ न पाळता तुम्ही जेवढी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन काढू शकता ती काढली पाहिजे आणि नवीन करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून या इंडस्ट्रीला किंवा या फील्डला बघितलं पाहिजे. तर हे संदेश मी यूथला देऊ इच्छिते. आज शंखनादमार्फत विशेष मुलाखतमध्ये आज आपण मॅमकडनं नवनवीन गोष्टी जाणून घेतलेल्या आहे, की एक रिसर्च करायचं असेल तर त्याला खरंच तारेवरची कसरत आपण म्हणू शकतो. विविध प्रोसेसनी त्याला पुढे जावं लागतं आणि तेव्हा कुठे एक ड्रग्स, एक साधारण बघायला तर खूप छोटी वस्तू वाटतं, पण ती मार्केटमध्ये यायला खरंच खूप मेहनत लागतं. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पाहूया नवीन विषयावर. तोवर पाहत राहा शंखनाद न्यूज, आवाज सत्याचा. नमस्ते.